इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षामुळे अनेक विमानांची उड्डाणं ही देखील रद्द करण्यात आलेली आहेत। दिल्ली विमानतळावर देखील प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। दिल्ली विमानतळावरील प्रवाशांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊयात। वेट कर रहे हैं अपने भाई के लिए, तो हम लोग वही कोशिश कर रहे हैं कि कब होगा पता नहीं। ये बोल रहे हैं कि हम लोग को मोर देन एटलीस्ट 3-4 डेज के बाद होने वाला है, कि जब तक वॉर वहां पे खत्म ना होगा तब तक, या सीजफायर नहीं होगा तब तक हम लोगों को कोई फ्लाइट नहीं होगा, वो गारंटी है। तो ये बोल रहे हैं हम लोग। I want to ask the Emirates if they can help us with some rebooking on some other flight, or at least reimburse us the money right away, because I can understand it's not a problem of the company, the airlines, but it's not even our fault that we are stranded over here. We have to go back to work. आणि तिकडे कर्नाटकच्या बेल्लारीमधील पर्यटक हे दुबईमध्ये अडकलेले आहेत। अमेरिका इस्रायल युद्धामुळे महिला पर्यटकांचा एक समूह हा दुबईमध्ये अडकलेला आहे। अनेक पर्यटक हे जगभरामधून दुबईमध्ये जात असतात आणि कर्नाटकमधील हे पर्यटक आता दुबईमध्ये अडकलेले आहेत। सगळ्या फ्लाइट्स या रद्द करण्यात आलेल्या आहेत। इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे हा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अनेक आखाती देशांमध्ये अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचा थेट परिणाम मुंबई आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरती झालेला आहे। मुंबईहून अबुधाबी, कुवेत, दुबई आणि सौदी अरेबियाकडे काही विमानसेवा ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतोय। अमेरिका आणि इराण यांच्यातील या युद्धाचे भीषण असे परिणाम विमान वाहतुकीला बसलेले आहेत। भारतासह जगभरातील सगळ्याच देशांनी पश्चिम आशियातील विमानसेवा रद्द केलेली आहे आणि याचा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। पाहूयात। पश्चिम आशियात सध्या युद्धाचा भडका उडालेला आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जगभरातील सगळ्याच देशांनी पश्चिम आशियात जाणारी विमानसेवा ही रद्द केलेली आहे। भारत देखील त्याला अपवाद नाही आहे। भारतातून पश्चिम आशियाला जाणारी सर्वच विमानं ही रद्द करण्यात आलेली आहेत। आपण सध्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हे वेळापत्रक बघतोय आणि अबुधाबी असेल, जेद्दा असेल, दोहा असेल, दुबई असेल, या सगळ्याच ठिकाणी जाणारी विमानसेवा ही रद्द असल्याची आपल्याला वेळापत्रकावरून माहिती मिळते। काल अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती क्षेपणास्त्र हल्ले केले आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणने देखील पश्चिम आशियाच्या देशांमध्ये जे अमेरिकेचे सैनिक स्थळ होते त्यांना लक्ष्य केलं। आज देखील हल्ले सतत सुरू आहेत आणि या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आपण जर पाहिलं तर खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातील सगळ्याच देशांनी अशा प्रकारे पश्चिम आशियामध्ये जाणारी विमानसेवा ही रद्द केलेली आहे। आता या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमानी यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता युद्धाची स्थिती निवळेल की मग इराण माघार घेईल की मग युद्ध आणखीन पेटेल हे अद्याप स्पष्ट नाही आहे। मात्र जोवरती पश्चिम आशिया देशांमध्ये युद्धाची स्थिती निवळत नाही तोपर्यंत विमानसेवा ही बंदच असल्याची माहिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।